Cancer Healer Center, a new beginning. मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात वांद्रे कोर्टाचा निर्णय. करुणा शर्मांचे धनंजय मुंडेंवरील आरोप कोर्टाकडून मान्य. प्रकरणाचा शेवट निकाल येईपर्यंत मुंडेंनी घरगुती हिंसाचार करू नये, कोर्टाचे निर्देश. धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांना महिन्याला 1,25,000 रुपये तर मुलीली शिवानी मुंडेला दरमहा 75,000 रुपये द्यावे पोटगी. वांद्रे कोर्टाचे आदेश. वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्यानं अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण. तुझा संतोष देशमुख करू. लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत दोघांकडून धमकी. अंबेजोगाई शासकीय रुग्णालयात अशोकवर उपचार. वाल्मिक कराडची बातमी का बघतो असं विचारत समर्थकांकडून आमच्या मुलाला मारहाण. पोलिसांकडून तक्रार घेण्यासही विलंब झाला. अशोक मोहितेच्या कुटुंबियांचा आरोप. अशोक मोहितेला मारहाण करणारे तरुण आरोपी कृष्ण आंधळेचे मित्र वैजनाथ बांगर, अभिषेक सानपच्या स्टेटसवर आंधळेचा फोटो. दोन्ही तरुणांनी कृष्ण आंधळेच्या वाढदिवसानिमित्त स्टेटस ठेवलं होतं. सुरेश धसांनी अशोक मोहितेंच्या मारहाणीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावा. प्रत्येक स्तरावर गुंडगिरी. फक्त वाल्मिक कराडचं भजन करून चालणार नाही. संजय राऊतांचा हल्लाबोल. आयकर खात्यानं माहिती घेऊनच संजीवराजे निंबाळकरांवर छापा टाकला असेल मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य. तर छाप्यात काहीही सापडणार नाही, रघुनाथ राजेंचं उत्तर. अभिनेता राहुल सोलापूरकर विरोधात शिवप्रेमी आक्रमक झाल्यानंतर पोलीस अलर्ट मोडवर. सोलापूरकरच्या पुण्यातील घरात पोलीस बंदोबस्त. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातून संताप. काही जण मुंबई लुटायला आलेत, पण आपण वाचवू. आमिष येथील त्याला बळी पडू नका. आपला वॉर्ड आणि संघटना मजबूत करा. उद्धव ठाकरेंच्या सर्व शाखा प्रमुख आणि उपविभागीय प्रमुखांना सूचना. पुण्यात लाडक्या बहिणींकडील कारची सोमवारपासून तपासणी होणार. 4 चाकी आढळल्यास योजनेतून नाव वगळण्यात येणार. आतापर्यंत 75,000 बहिणींच्या घरात 4 चाकी वाहन असल्याचं समोर. सरकारनं केवळ लाडक्या बहिणींच्या मताचा वापर केला आहे. रोहित पवारांची टीका. तर पैसे बंद होतील अशा बहिणींनी रस्त्यावर उतरण्याची गरज. बच्चू कडूंचं आवाहन. शिवभोजन थाळी योजना बंद केली जाणार असल्याच्या चर्चांमुळे छगन भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. योजना सुरूच ठेवा. दादा भुसेंसह संजय राऊतांची ही मागणी. Cancer Healer Center, a new beginning.